तुकाराम ज्ञानोबा घाटोळे, राहणार गौर तालुका कळंब जिल्हा धाराशिव. कशासाठी उपोषणाला बसलो होतो? दारूसाठी, अवैध दारू आणि उत्पादन अशा स्वरूपाचं मी निवेदन दिलं होतं. नेमकं त्यात तुम्हाला काय त्रास होता दारूविषयी? त्याच्यामध्ये लहान मुलांना सवय जडणे, पुन्हा लग्न विवाह त्याच्यामध्ये जमण्याचा अडथळे येणे, चांगले व्यवहार होत नाही, त्याच्यामुळं असणारे समाजामध्ये तंटे होणं अशा स्वरूपाचं त्याच्यामध्ये ते हे निवेदन मी याबाबत तुम्ही कोणाकोणाला निवेदन दिलेत? मी निवेदनात SP साहेब, पुन्हा तहसीलदार आणि येरमाळा पोलीस स्टेशन. आणि निवेदनावर काय हे झालं होतं का? कार्यवाही झाली होती काय? कारवाई मी ह्याच्या अगोदर काही कुठलं निवेदन मी स्वतः दिलेलं नव्हतं. तर सुरुवातीलाच मी हे बसलेलो उपोषण. म्हणजे कंटाळून शेवटी पुन्हा उपोषणाला बसला. तर हा कंटाळा उपोषण. आज कितवा दिवस आहे तुमचा? आज माझा दुसरा दिवस होता. दुसरा दिवस. आणि कसं कसं मिटलं मग ते? ते येरमाळा पोलीस स्टेशन ते सर्व आले माझ्यापाशी आणि अधिकारी आणि आपल्या गावातले आमचे सगळे मिळून मग त्यांनी ठरवलं की बाबा आपण आपल्या गावातलं दारू बंद झालेली आहे असं साहेबांनी सांगितलं. आणि मी ते असणारं त्यांनी मला निवेदन दिलं आणि मी असणारं माझं. मला एक सांगा, उद्या जरी दारू बंद नाही झाली तर पुढे काय करणार तुम्ही? कोणची मला त्यांनी आश्वासन दिलंय ना. समजा ही आश्वासन पूर्ती नाही झाली आणि दारूबंदी नाही झाली तर पुन्हा काय करणार? पुन्हा उपोषणच करावं लागेल ना, दुसरं काय पर्याय सांगा. आहे दारूबंदीच्या बाबतीमध्ये उपोषणकर्त्यांनी आमच्या गावकऱ्यांचा सगळ्यांना मान देऊन सगळ्यांचं म्हणणं ऐकून त्यांनी आमचं मान्य केलेलं आहे आणि पोलीस येरमाळा स्टेशनने पण आम्हाला सहकार्य केलं आहे आणि यांनी उपोषण पाठिंबा घेतलेला आहे. आम्ही सगळ्यांचे आभार मानतो. आम्ही सगळ्यांचे आभार